नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण चर्चा करणार आहोत भूगोल पाठ क्रमांक 3 प्राकृतिक रचना व जलप्रणाली प्रश्न उत्तर यांची। प्रश्न पहिला, अचूक पर्याय निवडून विधाने पूर्ण लिहा। ब्राझीलचा सर्वाधिक भूभाग असा आहे उच्चभूमीचा। भारताप्रमाणे ब्राझीलमध्ये सुद्धा प्राचीन पठार आहे। ॲमेझॉन नदीचे खोरे मुख्यतः मानवी वस्तीस प्रतिकूल आहे। ॲमेझॉन ही जगातील एक मोठी नदी आहे। या नदीच्या मुखालगत त्रिभुज प्रदेश नाही। अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटे ही प्रवाळ बेटे आहेत। हिमालयाची सर्वात दक्षिणेकडील रांग शिवालिक ही आहे। अरवली पर्वताच्या पायथ्याशी मेवाड पठार आहे। भारताचा सर्वाधिक भूभाग प्राचीन पठाराने व्यापला आहे। हिमाद्री ही हिमालयाची सर्वात उत्तरेकडील पर्वतरांग आहे। शिवालिक ही हिमालयाची सर्वात अर्वाचीन पर्वतरांग आहे। राजस्थानच्या मैदानी प्रदेशाला थरचे वाळवंट असे म्हणतात। पुढचा प्रश्न, अचूक गट ओळखा। ब्राझीलच्या वायव्येकडून आग्नेयेकडे जाताना आढळणाऱ्या प्राकृतिक रचनेचा क्रम। प्रश्न, पॅराना नदी खोरे गियाना उच्चभूमी ब्राझील उच्चभूमी, गियाना उच्चभूमी ॲमेझॉन खोरे ब्राझील उच्चभूमी। तिसरा ऑप्शन आहे किनारपट्टीचा प्रदेश ॲमेझॉन खोरे ब्राझील उच्चभूमी। उत्तर आहे ब, गियाना उच्चभूमी ॲमेझॉन खोरे आणि ब्राझील उच्चभूमी। दुसरा प्रश्न, ब्राझीलच्या या नद्या उत्तरवाहिनी आहेत। पहिला ऑप्शन आहे जुरुका झिंगू अरागुआ, दुसरा ऑप्शन निग्रो ब्रांका पारू, तिसरा जापुआ जारुआ पुरुष। उत्तर आहे अ, जुरुका झिंगू अरागुआ। तिसरा प्रश्न, भारताच्या दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना पुढील पठारे क्रमवार आढळतात। अ गट कर्नाटक महाराष्ट्र बुंदेलखंड, ब गट छोटा नागपूर माळवा मारवाड, क गट तेलंगणा महाराष्ट्र मारवाड। उत्तर आहे अ, कर्नाटक बुंदेलखंड। चौथा प्रश्न, भारतातील पुढील राज्यात प्रामुख्याने पठारी प्रदेश आढळतो। अ गट हिमाचल प्रदेश मध्य प्रदेश आसाम, ब गट जम्मू आणि काश्मीर उत्तराखंड महाराष्ट्र, क गट तेलंगणा महाराष्ट्र कर्नाटक। उत्तर आहे क, तेलंगणा महाराष्ट्र कर्नाटक। पाचवा, ब्राझीलमधील पुढील राज्यात गियाना उच्चभूमी विस्तारलेली आढळते। अ गट पाराना बाहिया, ब गट रोरायमा पारा सांता, क गट अमापा सांता सियारा। उत्तर आहे ब, रोरायमा पारा सांता। पुढील प्रश्न योग्य क्रम लावून साखळी पूर्ण करून लिहा। प्रश्न, भारतातील प्राकृतिक भूरूपे उत्तरेकडून दक्षिणेकडे दख्खनचे पठार, विंध्य पर्वत, हिमालय पर्वत, उत्तरेकडील मैदान, सातपुडा पर्वत। उत्तर आहे भारतातील प्राकृतिक भूरूपे उत्तरेकडून दक्षिणेकडे हिमाचल पर्वत, उत्तरेकडील मैदान, विंध्य पर्वत, सातपुडा पर्वत, दख्खनचे पठार। दुसरा प्रश्न, ब्राझीलमधील प्राकृतिक भूरूपे वायव्येकडून आग्नेयेकडे। ब्राझीलची उच्चभूमी अजस्त्र कडा, गियाना उच्चभूमी ॲमेझॉन नदी खोरे। उत्तर, ब्राझीलमधील प्राकृतिक भूरूपे वायव्येकडून आग्नेयेकडे, गियाना उच्चभूमी ॲमेझॉन नदी खोरे, ब्राझील उच्चभूमी अजस्त्र कडा। पुढील प्रश्न, पुढील विधाने चूक की बरोबर ते लिहा। पहिला प्रश्न, सुंदरबन हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे। उत्तर बरोबर। पंजाब मैदानाचा सर्वसाधारण उत्तर पूर्वेकडे आहे। उत्तर चूक। पश्चिम घाटातून वेगाने वाहणाऱ्या अनेक लहान नद्यांच्या मुखाशी त्रिभुज प्रदेश आढळतात। उत्तर चूक। चौथा प्रश्न, ब्राझील उच्चभूमीच्या नैऋत्येकडील भागात पॅराग्वे पॅराना या नद्यांचा मैदानी प्रदेश आहे। उत्तर बरोबर। पाचवा प्रश्न, अरवली पर्वताच्या पश्चिमेकडील भाग गंगा नदीच्या खोऱ्यातील मैदानी प्रदेश आहे। उत्तर चूक। पुढील प्रश्न, गंगा नदीचा उगम यमुनोत्री हिमनदीतून होतो। उत्तर चूक। पुढचा प्रश्न, पुढील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा। पहिला प्रश्न, हिमालयातील प्रमुख नदी प्रणाली कोणत्या? उत्तर, सिंधू नदी प्रणाली आणि गंगा नदी प्रणाली या हिमालयातील प्रमुख नदी प्रणाली होत। दुसरा प्रश्न, गंगा नदीचा उगम कोठे होतो? उत्तर, गंगा नदीचा उगम भगीरथी गंगोत्री येथे आणि अलकनंदा हिमनदीतून होतो।
तिसरा प्रश्न, राजस्थानचा मैदानी प्रदेश इतर कोणत्या नावांनी ओळखला जातो? उत्तर, राजस्थानचा मैदानी प्रदेश हा थरचे वाळवंट आणि मरुस्थळी या इतर नावांनी ओळखला जातो. चौथा प्रश्न, कावेरी नदी कोणत्या राज्यातून वाहते? उत्तर, कावेरी नदी कर्नाटक आणि तमिळनाडू या राज्यातून वाहते. 5. हिमालयातील प्रमुख पर्वतरांगा कोणत्या? कोरम, लडाख व कैलास या हिमालयातील प्रमुख पर्वतरांगा होत. पुढील प्रश्न, गुजरात किनारपट्टीवर कोणती आखाते आहेत? उत्तर, गुजरात किनारपट्टीवर कच्छचे आखात व खंबातचे आखात ही आखाते आहेत. 7वा प्रश्न, अमेझॉन नदीचा उगम कोठे होतो? उत्तर, ॲमेझॉन नदीचा उगम पेरू देशातील ॲडिज पर्वतरांगेच्या पूर्व उतारावर होतो. 8वा प्रश्न, ब्राझीलमधील सर्वोच्च शिखर कोणते आहे? पिको दी नेब्लिना हे ब्राझीलमधील सर्वोच्च शिखर होय. पुढील प्रश्न, भारतातील कोणत्या किनारपट्टीवर त्रिभुज प्रदेश आढळतात? उत्तर, भारतातील पूर्व किनारपट्टीवर त्रिभुज प्रदेश आढळतात. पुढचा प्रश्न, नावे लिहा. गंगा नदीच्या प्रमुख उपनद्या: यमुना, रामगंगा, घागरा, गंडक, कोसी. गंगा नदीस जाऊन मिळणाऱ्या द्वीपकल्पीय नद्या: उत्तर, चंबळ, केन, बेटवा, शोण. तिसरं, सिंधू नदीच्या भारतातील प्रमुख उपनद्या: सतलज, बियास, रावी, चिनाब, झेलम. 4. खंबातच्या आखातात किनाऱ्यावर येऊन मिळणाऱ्या प्रमुख नद्या: तापी, नर्मदा, माही, साबरमती. पुढील प्रश्न, दिलेल्या नकाशाचे वाचन करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 24 वरील प्रश्न 6 मध्ये दिलेल्या भारताच्या मुख्य भूमीच्या उठावदर्शक आराखड्याचे निरीक्षण करा व भारतातील महत्त्वाच्या भूरूपांची नावे लिहा. उत्तर, हिमालय, उत्तर भारतीय मैदान, द्वीपकल्प, किनारपट्टीचा प्रदेश आणि द्वीपसमूह. पुढील प्रश्न, पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 14 वरील नकाशा आकृती 3.1 लक्षपूर्वक अभ्यासा व पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. भारतातील 6000 मीटरपेक्षा जास्त उंची असलेला भाग कोणत्या दिशेस आहे? उत्तर, भारतातील 6000 मीटरपेक्षा जास्त उंची असलेला भाग उत्तर आणि ईशान्य दिशेस आहे. दुसरा प्रश्न, द्वीपकल्पावरील दक्षिण वाहिनी नदी शोधा. ती कोणत्या नदीच्या खोऱ्यात येते? उत्तर, प्राणहिता ही द्वीपकल्पावरील दक्षिण वाहिनी नदी आहे. ही नदी गोदावरी नदीच्या खोऱ्यात येते. प्रश्न तिसरा, गडद हिरव्या रंगाने दाखवलेला उत्तरेकडील भूमीचा उतार कोणत्या दिशेस आहे? गडद हिरव्या रंगाने दाखवलेला उत्तरेकडील भूमीचा उतार सर्वसाधारणपणे पूर्व दिशेस आहे. अरवली पर्वत हे छोटा नागपूर पठार या दरम्यान असलेल्या पठारांची यादी तयार करा. उत्तर, मेवाड पठार, माळवा पठार, बुंदेलखंड पठार, बाघेरखंड पठार. पुढचा प्रश्न, पूर्व घाटातील शिखरांची नावे लिहा. महेंद्रगिरी, मलयगिरी. 6वा प्रश्न, ब्रह्मपुत्रेच्या सखल मैदानी प्रदेशाची सीमा कोणत्या पर्वतीय भागांनी अंकित आहे? उत्तर, ब्रह्मपुत्रेच्या सखल मैदानी प्रदेशाची सीमा पूर्व हिमालयाच्या पर्वतीय भागांनी अंकित आहे. पुढील प्रश्न, नीलगिरी पर्वतांचे सापेक्ष स्थान सांगा. उत्तर, पश्चिम घाट व पूर्व घाट यांचे ज्या ठिकाणी विलिनीकरण होते त्या स्थानी नीलगिरी पर्वत आहे. सह्याद्री पर्वताची उंची कोणत्या दिशेने वाढत जाते? उत्तर, सह्याद्री पर्वताची उंची दक्षिण दिशेने वाढत जाते. पुढील प्रश्न, विंध्य पर्वत हा कोणत्या नदी खोऱ्यांचा जलविभाजक आहे? उत्तर, विंध्य पर्वत हा नर्मदा आणि गंगा या नदी खोऱ्यांचा जलविभाजक आहे. पुढील प्रश्न, पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 15 वरील नकाशा आकृती 3.2 लक्षपूर्वक अभ्यासा व पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. पहिला प्रश्न, ॲमेझॉन नदी खोऱ्याच्या उंचीची कक्षा सांगा. उत्तर, ॲमेझॉन नदी खोऱ्याच्या उंचीची कक्षा 0 मीटर ते 200 मीटर आहे. दुसरा प्रश्न, ॲमेझॉन खोरे हे कोणत्या दोन उच्चभूमींच्या दरम्यान आहे? उत्तर, ॲमेझॉन खोरे हे गियाना उच्चभूमी आणि ब्राझील उच्चभूमी या दोन उच्चभूमींच्या दरम्यान आहे. तिसरा प्रश्न, 500 मीटर ते 1000 मीटर उंची असलेल्या प्रदेशांचे निरीक्षण करा. पिवळ्या रंगाने दाखवलेल्या या भूमीच्या विस्ताराचे दिशांच्या संदर्भात वर्णन करा. उत्तर, 500 मीटर ते 1000 मीटर उंची असलेल्या व पिवळ्या रंगाने दाखवलेल्या प्रदेशाचा विस्तार नैऋत्य ईशान्य या उपदिशांच्या अनुषंगाने आढळतो.
पुढील प्रश्न, पिवळ्या रंगाने विखुरलेला भाग काय दर्शवतात? उत्तर, रंगाने विखुरलेला भाग ब्राझीलचे पठार दर्शवतात. 5वा प्रश्न, ॲमेझॉन नदी खोऱ्याशिवाय इतरत्र 200 मीटरपेक्षा जास्त उंची असलेले भूप्रदेश कोठे आहेत? उत्तर, ॲमेझॉन नदी खोऱ्याशिवाय इतरत्र 200 मीटरपेक्षा उंची असलेले भूप्रदेश पॅराग्वे नदी खोऱ्याच्या प्रदेशात व दक्षिण भागातील पंपास प्रदेशात आहे. पुढील प्रश्न, 200 ते 500 मीटर उंची असलेल्या व ज्यातून ॲमेझॉनच्या अनेक उपनद्या वाहत आहेत अशा पठारी भागाचे वर्णन तुमच्या शब्दात करा. उत्तर, 200 ते 500 मीटर उंची असलेला व ज्यातून ॲमेझॉनच्या अनेक उपनद्या वाहत आहेत असा पठारी भाग हा ॲमेझॉन नदीचे खोरे आणि ब्राझील पठार या दरम्यान पसरलेला आहे. या पठारी भागातून ॲमेझॉन नदीचा झिंग व इतर उपनद्या वाहतात. पुढील प्रश्न, पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 14 वरील नकाशा पहा. आकृती 3.1 लक्षपूर्वक अभ्यासा व पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. अरवली पर्वत कोणत्या दिशेस पसरला आहे? उत्तर, अरवली पर्वत नैऋत्य ईशान्य दिशेस पसरला आहे. दुसरा प्रश्न, अरवली पर्वत हा कोणत्या नद्यांचा जलविभाजक आहे? उत्तर, अरवली पर्वत हा गंगा व तिच्या उपनद्या लुनी, मही या नद्यांचा जलविभाजक आहे. तिसरा प्रश्न, अरवली पर्वताच्या पूर्वेकडील पठारांवरील पर्वतरांगांची नावे सांगा. उत्तर, विंध्य पर्वतरांग व सातपुडा पर्वतरांग. चौथा प्रश्न, दख्खनच्या पठाराचा विस्तार कोणत्या कोणत्या राज्यात दिसतो? उत्तर, महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणा या राज्यात दिसतो. पुढचा प्रश्न, दख्खनच्या पठारांच्या पश्चिमेस कोणती पर्वतरांग आहे? उत्तर, दख्खन पठाराच्या पश्चिमेस सह्याद्री पर्वतरांग आहे. पश्चिम घाटाची वैशिष्ट्ये सांगा व पश्चिम व पूर्व घाट यांची तुलना करा. हे प्रश्न मी पुढील व्हिडिओमध्ये टाकणार आहे. पुढचा प्रश्न, पश्चिम घाटाला जलविभाजक का म्हणतात? उत्तर, पश्चिम घाट हा अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या नद्या या 2 जलप्रणालींना विभागतो, त्यामुळे पश्चिम घाटाला जलविभाजक म्हणतात. मुलांनो, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.